हां सर. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनगणना 2026च्या अनुषंगाने सध्या कारवाई चालू आहे. या जनगणना प्रक्रियेमध्ये संपूर्ण शहरामध्ये जवळपास 2200 प्रकरणांची निर्मिती आपण केलेली आहे. आणि या 2200 प्रकरणात आपण वेगवेगळे प्रकरण नेमून गटामध्ये प्रक्रिया आपण राबवणार आहोत. या प्रक्रियेमध्ये जो पहिला भाग असतो तो म्हणजे की 4 ऑफिसर नियुक्तीचा तो टास्क पूर्ण झालेला आहे. शहरामध्ये आपण 8 चार्ज ऑफिसर नेमलेले आहेत आणि 8 चार्ज ऑफिसर करून पूर्ण प्रक्रियेचं आपण पार पाडणार आहोत. या प्रक्रियेमध्ये शहरभरामध्ये आपण 31 फील्ड ट्रेनर आणि सोबत 400 पर्यवेक्षकांची नियुक्ती केलेली आहे. या आणि जवळपास 2200 प्रकरण आणि 10% राखीव अशा जवळपास 2450 प्रकरणांची नियुक्ती केलेली आहे. या संपूर्ण टीममार्फत जनगणनेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये 2 टप्पे आहेत. एक पहिला टप्पा आहे म्हणजे घर यादीचा, दुसरा टप्पा आहे की ॲक्च्युअल जनगणनेचा. तर घर यादीचा जो टप्पा आहे तो मे महिन्यामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. या टप्प्यामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः पहिले 15 दिवस जे आहे ते सेल्फ इनोव्हेशनचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये नागरिक स्वतःसुद्धा जनगणनेच्या अनुषंगाने माहिती भरू शकतात आणि फक्त त्यांचं ती प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून त्यांना जो ID मिळेल, जो क्रमांक मिळेल, त्या क्रमांकाचं व्हेरिफिकेशन ही प्रकरणामार्फत केलं जाईल. प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल. जी हाऊस टू हाऊस प्रक्रिया आहे ती 15 मेपासून सुरू होईल आणि पुढच्या महिन्यामध्ये प्रक्रिया चालणार आहे. तरी या निमित्तानं संपूर्ण शहरवासियांना आव्हान असं आहे की ज्यावेळेलाही जनगणनेच्या अनुषंगाने प्रकरणात आपल्याकडे येतील तर आपण त्याचं मला सहकार्य करावं. आपली जी काही माहिती आहे ती माहिती आपण त्यांना द्यावी. ही संपूर्ण जनगणना प्रक्रिया जी आहे ती डिजिटल माध्यमातून होणार आहे. तर अपेक्षा हीच आहे की सर्व शहरवासी या लोकांना सहकार्य करावं. यासोबतच सध्या शहरामध्ये ट्रेनिंग आपण सुरू होणार आहे की पहिली बॅच आहे ती आजपासून सुरू झाली आहे 6, 7, 8 आणि दुसरी बॅच आहे ती 9, 10, 11. या 2 बॅचच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा जे ट्रेनिंग घेणारे जे लोक आहेत ते फील्ड ट्रेनर आहेत तर त्यांनासुद्धा फील्डचा एक्सपिरियन्स देण्यासाठी आपण 1 दिवस त्यांना फील्डवर नेणार आहोत. त्याच्या अनुषंगाने त्यांचंसुद्धा पहिल्या डब्यातील लोकांचं 8 तारखेला आणि दुसऱ्या डब्यातील लोकांचं 11 तारखेला हे नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्याचं ट्रेनिंग घेणार आहे. त्यानिमित्तानं आपल्याकडे जेव्हा लोक येतील तर आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं जेणेकरून ही जी जनगणनेची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला सुरळीतपणे पार पाडेल.